पण जशी विशाखा राहायला लागली तसं मला कळलं की ही खरंच लाडावलेली पोरगी. सकाळी 9च्या आत उठायचं नाही, कुठलीही गोष्ट करायची नाही, कामाला पुढून हात लावायचा नाही. मी काय ते अमितला म्हणलं की ठीक आहे, आता मी डबे करतेच ना, तर डब्याची तुमच्या जेवणाची जबाबदारी मी घेते, पण निदान सकाळचा चहा नाश्ता आणि संध्याकाळी आल्यानंतरचा नाश्ता एवढं तर तिनं बघावं. त्याच्या आम्ही तर नाही तिच्यावर कंपनीत किती जबाबदारी तुला काय माहिती, थकते बिचारी. म्हणलं अरे बाळा, तू लहानाचा मोठा झाला त्यावेळेला मी 20-20 डबे करायची, मी कधी थकलेली दिसली नाही तुला. तुझी बायको 8 तासाची नोकरी करून थकते, दमते, आणि म्हणून मी तिची सेवा करायची. नाही, मी कंपल्शन केलं, मी मान्य करते, मी त्या गोष्टींच्यावर त्यांना झापलं, बोलले, टोमणे मारले, पण कधी हात नाही उचलला. आणि ते तिला करायला लावलं आणि त्याची सवय लावली की आपण सकाळी उठावं, आवरावं, घरातल्यांच्या सगळ्यांचा चहा आणि नाश्ता तयार करावा. उठकीसूट हॉटेलमधनं काही मागवून जेवू नये, जेवण हे घरातच व्हावं. आता या ज्या सगळ्या सवयी मी तिला लावल्या, तो जाच असतो कायद्यात हे मला माहीत नव्हतं. आपल्या मुलीला वेळेत उठणं, वेळेत आवरायला लावणं, वेणीफिणी करणं, नीट राहणं, समोरच्यांशी आदराने बोलणं, शेजारी पाजाऱ्यांशी रिलेशन ठेवणं. कारण लहानाची मोठी बंगल्यात झालेली असल्यामुळं बंद दरवाजाआडची संस्कृती माहिती, तिला दुसरं कोणी आलेलं खपायचंच नाही. काय काम आहे, कशाला असं सारखं सारखं दुसऱ्याच्या घरी जाऊन बसतात, काय कळत नाही. ही जी तिची वाक्य आहेत, या वाक्यांना मी जर आडकाठी केली तर त्याला जाच म्हणतात कायद्यात, हे मला माहीत नव्हतं. हा बंगला नाहीये, हे चाळीतलं घर आहे, आणि चाळीत आम्ही एकमेकांकडे जातो. काही एखादी नवीन, मी देखील नवीन पाककृती ट्राय केली तर मी 10 डबे असतील तर 15 जणांची करते, कारण आजूबाजूच्या लोकांना द्यायला मलाही आवडतं आणि त्यांनाही मला आणून द्यायला आवडतं. सकाळी पोह्याचा नाश्ता करायचा असेल तर मोजून 3 प्लेट नाही केला जात, 8-10 प्लेट पोहे भिजवले जातात. कारण वास खमंग सुटला की शेजारचे नाना, पलीकडचे आप्पा, तो कुलकर्ण्यांचा विनू धावत येणारच. संजू आत्या पोहे करते वाटतं, मला पण दे ना एक घास, असं म्हणणार. घर भरलं असेल ना तर त्याला नाही म्हणू नये. हे मी तिला शिकवलं आणि हे करायला लावलं. याला तुमच्या कायद्याच्या भाषेत जाच किंवा निष्ठुरता म्हणतात. हे मला माहीत नव्हतं, तेव्हाही नाही, आजही नाही. असो, त्यावेळेला महेशराव केमिकल इंजिनियर असताना त्यांनी एक आर्सेनिकची बाटली दिली होती मला. काही नाही, सहज त्यांच्या अख्तर त्यांनी खरेदी करून आणलेली एवढी एक बाटली मला आणून दिली. म्हणले बघ, जहाल विष आहे, नुसतं जिभेवर ठेवलं तर माणूस झटकन जातो. हे मुद्दामून मी उल्लेख करतेय कारण नंतर पटवर्धन साहेबांना शोधाशोध करायला फिरायला लागू नये म्हणून. मस्त कडक कॉफी बनवली आहे, दाट काळीशार कॉफी, अगदी लाईट दूध, त्यात अर्धीच चमचा साखर, जेणेकरून त्याचा कडवटपणा जिभेवर रेंगाळला पाहिजे. हो, ही एकमेव हौस माझ्या आयुष्यावर जपली.
मला वाटतं 7वीत असताना पप्पांनी नेलं होतं मला. आमच्या पलीकडे एक कॉफी हाऊस होतं. त्या कॉफी हाऊसमध्ये त्यावेळेला ही कॉफी दिली होती प्यायला. त्यावेळेला कडवट वाटली, पहिल्यांदा चव नाही आवडली, पण नंतर त्या कॉफीची झिंग आवडली जास्त. त्यात मिसळून गेले मी. आज 60 क्रॉस झाली, पण ती चव नाही जात तोंडावरची. अजून खूप वेळा आवडते. आज शेवटची कॉफी घ्यायची. बस, खूप जग पाहिलं. ज्या आई वडिलांनी त्यांच्या उदरातनं जन्म देऊन मला लहानाचं मोठं केलं, त्यांच्या सगळ्या आठवणी, त्यांच्या खोलीसकटच्या सगळ्या आठवणी या मुलाकरता मी खर्च केल्या. चेहऱ्यावर कधी तोशी शिवून नाही दिली. ठीक आहे, मी माझं कर्तव्य केलं. बाळ अमित, तू आणि विशाखा जिथं राहाल तिथं सुखी राहा. आई शत्रू कधीच नसते, तुम्ही मानता. कारण हे तारुण्याचे दिवसच असे असतात की ज्या वेळेला प्रायव्हसी खूप हवी असते. तुझ्या बाबांना मला नको होती का? पण नाही, आम्ही एकत्र कुटुंबात वाढलो. चोरून प्रायव्हसी मिळवण्याची जी मजा आहे ना, ती उघड प्रायव्हसी मिळवण्यात नाहीये. ठीक आहे, ज्या वेळेला तू विशाखाच्या बाजूनी स्टेटमेंट दिलं पोलिसात, त्याच दिवशी माझी जगण्याची इच्छा संपलेली होती. जे काय होईल ते होईल. आता निदान तुझ्या बाळाला तरी तू व्यवस्थित असं शिकव की आई वडिलांची किंमत करा. ते तुम्हाला लहानाचे, तुम्ही जेव्हा डिपेंडंट असता तेव्हा ते लहानाचे मोठे करताना स्वतःचं रक्त ओकतात. आणि तुमच्या पंखात बळ आल्यानंतर तुम्ही जर आई वडिलांनाच चोची मारायला लागला तर तुम्ही पशुपक्ष्यांपेक्षा हीन आणि दर्जाहीन ठरता. आपला इतिहास कुणाला सांगू नको. हां, या डायरीबरोबर ठेवलेला जो डबा आहे तो तुझ्या बाबांच्या आईनं मला दिलेला होता आणि सांगितलं होतं तू तुझ्या सुनेला यात भर घालून दे. ज्या गोष्टी गेल्या वर्षभरात आप्पासाहेबांकडनं भेट म्हणून आणायला तुझ्या बायकोला सांगितलं किंवा त्यांना आणलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी याच डब्यात आहेत. यातली एकही गोष्ट मला नको होती. रीत, परंपरा आणि वाढवण या 3 शब्दांनुसार मी केलेल्या गोष्टी आहेत या. हां, माझं उत्पन्न एवढं नव्हतं की मी तुझ्याकरता 4 गोष्टी अजून यात तयार करून टाकेन, कारण माझं उत्पन्न सगळं तुझ्या पॉकेट मनीवर आणि तुझ्या शिक्षणावर खर्च व्हायचं. आठव तुझे कॉलेजचे दिवस. मिनिमम 200 रुपये खिशात नसतील तर तुला कॉलेजमध्ये जायलाही इंटरेस्ट राहायचा नाही. रोज एकच भाजी तुला चालायची नाही, त्यामुळं आपले खानावळवाले देखील म्हणायचे की आमची जी काय चंगळ आहे ती आमच्या पैशातनं नाही आहे, अमितच्या चोचल्यात नाही. कारण एका वेळेला 2-2 भाज्या तुम्हाला परवडणार म्हणजे जमणार नाहीत, वेळ मिळणार नाही तेवढा. म्हणून तुम्ही जी अमित करता ती भाजी आम्हाला वाढतात, त्यामुळे आमचे चोचले जिभेचे पुरवले जातात. आपल्याच खानावळीत जीवन गेलेले हे आप्पासाहेब शेवटी उपयोगाला आले मला. त्यांनी जामीन भरला माझा. हो, शक्य असेल तर त्यांची जी काही देणं आहे ते फेडून टाक. ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या खात्यावर 55,000 रुपये आहेत, थोडे करून ठेवलेले. त्यालाही वारस तूच आहे. FDs तुझ्याकडं ऑलरेडी दिलेल्या आहेत. या खोलीचं मालकी हक्कपत्र, या 3 खोल्यांचं मालकी हक्कपत्र
कायद्यानुसार एकुलता एक तू असल्यामुळं तुला मिळणार आहे, त्यामुळे मी त्याच्याकरता वेगळं काहीही लिहित नाही. आणि पटवर्धन साहेब, मी तुम्हाला म्हणाले होते, कोण कुणाची हजेरी कुठे घेईल हे येणारा काळच ठरवेल. धन्यवाद. अलविदा. एवढं बोलून सुमतीताईंनी ती कॉफी आर्सेनिक टाकून गटागटा रिकामी केली. थँक्स.